मीठे बच्चे, जैसे बाप और दादा दोनों ही निरहंकारी हैं, निष्काम सेवा करते हैं, अपने लिए कोई लोभ नहीं है, ऐसे तुम बच्चे भी बाप समान बनो। प्रश्न, गरीब निवाज बाप गरीब बच्चों की तकदीर किस आधार पर ऊंच बनाते हैं? उत्तर, बाबा कहते हैं, बच्चे घर में रहते, सब कुछ संभालते, सदा बुद्धि से यही समझो कि यह सब कुछ बाबा का है। ट्रस्टी होकर रहो तो तकदीर ऊंची बन जाएगी। इसमें बहुत सच्चाई चाहिए। पूरा निश्चय हो तो जैसे यज्ञ से पालना होती रहेगी। घर में ट्रस्टी हो, शिव बाबा के भंडारे से खाते हैं। बाबा को सब सच बतलाना पड़े। ओम शांति। भक्ति मार्ग के सत्संगों से यह ज्ञान मार्ग का सत्संग विचित्र है। तुमको भक्ति का अनुभव तो है, जानते हो अनेक साधु संत भक्ति मार्ग के शास्त्र आदि सुनाते हैं। यहाँ तो बिल्कुल ही उनसे अलग है। यहाँ तुम किसके सामने बैठे हो? डबल बाप और माँ। वहां तो ऐसे नहीं है। तुम जानते हो यहाँ बेहद का बाप भी है, मम्मा भी है, छोटी मम्मा भी है। इतने सब संबंध हो जाते हैं। वहां तो ऐसा कोई संबंध नहीं, न कोई वह फॉलोअर्स ही है। वो तो है निवृत्ति मार्ग। उनका धर्म ही अलग है, तुम्हारा धर्म ही अलग है। रात दिन का फर्क है, यह भी तुम जानते हो। लौकिक से अल्पकाल क्षणभंगुर सुख एक जन्म के लिए मिलेगा और फिर नई बात। यहाँ तो लौकिक भी है, पारलौकिक भी है और फिर अलौकिक भी है। लौकिक से भी वर्षा मिलता है और पारलौकिक से भी वर्षा मिलता है। बाकी यह अलौकिक बाप है वंडरफुल, इनसे कोई वर्षा नहीं मिलता है। हाँ, इनके द्वारा शिव बाबा वर्षा देते हैं, इसलिए उस पारलौकिक बाप को बहुत याद करते हैं, लौकिक को भी याद करते हैं। बाकी इस अलौकिक ब्रह्मा बाप को कोई याद नहीं करते। तुम जानते हो यह है प्रजापिता। यह कोई एक का पिता नहीं, प्रजापिता ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर है। शिव बाबा को ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर नहीं कहते। लौकिक संबंध में लौकिक फादर और ग्रैंडफादर होता है। यह है ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर। ऐसे न लौकिक को न पारलौकिक को कहेंगे। अब ऐसे ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर से फिर वर्षा मिलता नहीं। यह सब बातें बाप बैठ समझाते हैं। भक्ति मार्ग की तो बात ही न्यारी है। ड्रामा में वह भी पार्ट है जो फिर चलता रहेगा। बाप बतलाते हैं तुमने कैसे 84 जन्म लिए हैं। 84 लाख नहीं, बाप आकर अभी सारी दुनिया और हमको राइटियस बनाते हैं। तर बाबा म्हणताय भक्ती मार्गातला सत्संग आणि हा सत्संग फार मोठा फरक आहे। भक्ती मार्गामध्ये शास्त्र ऐकवले जातात आणि इथं बाबा आपला बाबा आहे,
त्यानंतर तो माता आहे आपली, आणि त्या संबंधाच्या हिशोबाने बाबा आपल्या समोर काही स्पष्टता ठेवतो की दुनियाचे निर्माण कसं होतं, दुनियेमध्ये परिवर्तन कसं होतं आणि दुनियेचा विनाश कसा होतो. आपले 84 लाख जन्म नाहीये, 84 लाख योनीमधून आपण प्रवास नाही करत. आपले मनुष्य रूपामध्ये जास्तीत जास्त 84 जन्म आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाबा आपल्याला शिकवतो. हम परिवार के हैं, बाबा के परिवार के हैं. यहाँ पर डबल बाप है, हमारा डबल बाप. ब्रह्मा बाबा हमारा पिता है और उसमें शिव बाबा आकर बैठकर मुरली सुनाता था, तो वो डबल बाप है. फिर शिव बाबा हमारा माता पिता भी है. आणि बाबा म्हणता है यहाँ पर बेहद का बाप, मम्मा और छोटी मम्मा भी है. छोटी मम्मा एक तर मम्मा सरस्वती जगदंबा, त्यांच्याविषयी बाबा म्हणताय. आणि एक मम्मा आहे आपली माता, कारण ब्रह्माच्या द्वारे बाबांनी आपल्याला जन्म दिला, तर ब्रह्मा पण आपली माता झाली. शिवबाबा एक माता पिता, ब्रह्मा बाबा आपली माता, मोठी माता, कारण तिच्याद्वारे बाबांनी तिच्या मुखाद्वारे ज्ञान देऊन आपल्याला जन्म दिला नवा हा. आणि छोटी मम्मा म्हणजे मम्मा जगदंबा सरस्वती. तर हा माता पिता आणि बच्चांचा संबंध आहे. आणि परिवारामध्ये येऊन बाबा आपला पुन्हा पहिलेवाला जो पारिवारिक संबंध आहे तो जोडतोय. आपण त्याचे बनलेलो आहे, त्याच्या घरचे बनलेलो आहे, त्याच्या परिवाराचे बनलेलो आहे, आणि आपल्यालाच तो मग देवी देवता बनवतोय. असा संबंध तर दुनियेमध्ये कुठंच नाहीये. आणि तो परमेश्वर स्वतः आपल्याला येऊन या सगळ्या गोष्टी सांगतोय परिवाराच्या हिशोबाने. दुनियेमध्ये तर म्हणतात गुरु आणि त्याचे अनुयायी, पण अनुयायी कोणीच नाहीये, कारण ते संसारामध्ये राहतात आणि ते गुरु घर सोडून निघून गेलेले असतात. त्यामुळे तसे अनुयायी या दुनियेमध्ये कोणीच कोणाचं नाही त्या भक्ती मार्गाच्या हिशोबाने. यहां पर हम बाबा के बच्चे बनते हैं. फिर हमें यहां पर 3 पिता का परिचय मिलता है. एक है लौकिक पिता, शरीर के पिता, उनसे हमें वर्षा मिलता है जब तक हमारा ये जीवन है, तब तक वो काम में आता है. फिर पारलौकिक परमपिता परमात्मा शिव बाबा से हमें ऐसा वर्षा मिलता है जो 21 जन्म हम मालामाल रहते हैं और 84 जन्मों की कमाई हो जाती है. तो पारलौकिक परमपिता परमात्मा के हम डायरेक्ट बच्चे अभी बनते हैं. और हमारा अलौकिक पिता है जो ज्ञान मार्ग में बाबा हमें इस शरीर के साथ स्वीकार करते हैं, तो हम ब्राह्मण बन गए. ये शरीर, इसी शरीर में रहते हुए हमारा पुनर्जन्म हो गया, तो उस हिसाब से हमारा अलौकिक पिता है ब्रह्मा बाबा. तर आता याच्यामध्ये बाबा म्हणतात याच्यामध्ये जो पारलौकिक पिता आहे त्याच्याकडून पण वारसा हक्क मिळतो, लौकिक पिताकडून पण वारसा हक्क मिळतो, पण अलौकिक पिता ब्रह्मा बाबा आहे त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचा वारसा हक्क आपल्याला मिळत नाही. तो पण म्हणतो की तुम उसे याद करो. आणि बाबा म्हणतात तुम इसको देखो, इसको देखो. जो अलौकिक पिता है हमारे ब्रह्मा बाबा, उनको देखते हुए, उनको फॉलो करते हुए हमें उनके जैसा बनना है, ब्रह्मा बाबा जैसा भी और शिव बाबा जैसा भी. तर हा अलौकिक बाबा आहे आपला बाबा, पिता आहे, पण वर्षा नाही मिळत. पण वर्षा मिळतो पण त्याच्याद्वारेच, त्याच्या मार्फत शिवबाबा आपल्याला देत असतो. डायरेक्ट नाही देत ब्रह्मा बाबा, पण तो माध्यम आहे. दुनियावाले म्हणतात कोणीतरी माध्यम पाहिजे ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी, पण त्यांना माहिती नाही. ते मग साध्या गुरुला माध्यम बनवून घेतात की हा गुरु आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचवेल. माध्यम कोण आहे? खरा माध्यम ईश्वराच्या आणि आपल्या मधला ब्रह्मा बाबा है. और कोई ऐसा कहे कि मुझे ब्रह्मा बाबा से कोई काम नहीं है, मुझे शिव बाबा का पता चल गया है और मैं शिव बाबा का बच्चा बनकर रहूंगा अब घर में, मुझे कोई जरूरत नहीं है मुरली की, मुझे कुछ करने की जरूरत नहीं, मुझे सब पता चल गया. पण हे जे ब्रह्माच्या द्वारे बाबांनी जे ज्ञान दिलेले ते ज्ञान जे ऐकतात आणि त्या अनुसार परिवर्तन होतं, त्यानुसार योग लावतात, तर त्यांनाच बाबा वर्षा देत असतो. म्हणून बाबांचे शिवबाबा आपल्याला वारसा हक्क देत असतो.
पण तो ब्रह्माच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून. आणि अजून एक गोष्ट बाबा याच्यामध्ये क्लिअर करताय की शिव बाबा परम पिता है, वो सबका पिता है. शिव बाबा दादा नहीं है किसी का भी. तसं आपण म्हणायला म्हणतो की एका वेगळ्या अर्थाने की ब्रह्माबाबा आपला पिता आहे आणि ब्रह्माबाबाचा बाप शिवबाबा आहे, त्या अर्थाने दादा म्हणतो. पण आपल्याला ही गोष्ट क्लिअर आहे की ब्रह्माबाबा या ज्ञान मार्गामधले आपले मोठे भाऊ पण आहे. तर त्या हिशोबाने शिवबाबा आपला पिता आहे आणि आपण सगळे ब्रह्माबाबा सहित आपण सगळे त्याचे बच्चे. तो ब्रह्माबाबा कोण आहे? या सृष्टीचा प्रजापिता आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात ग्रेट ग्रेट ग्रँडफादर, म्हणजे आजोबांच्या आजोबांच्या आजोबांचा आजोबा. जर ती लिंक लावली आपण तर सगळ्यात वरती निघेल ब्रह्माबाबा. या मनुष्य सृष्टीची वंशावळ जर बघितली तर सगळ्यात मुख्य ब्रह्माबाबा आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे. म्हणून तो आपण सगळ्यात मोठा आजोबा आहे, सगळ्यांचा आजोबा आहे, सगळ्यांचा पूर्वज आहे. पण हा आजोबा असा आहे की याच्याकडून कोणत्याही प्रकारचा वरसा नाही मिळत, पण शिवबाबा त्याच्या माध्यमातूनच आपल्याला वरसा देत असतो. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आपण लक्षात घ्यायचे आणि त्याचा आनंद घ्यायचा, त्याची मजा घ्यायची. आपण या ज्ञान मार्गामध्ये बाबांचे बच्चे बनलेलो आहे. ब्रह्माबाबा आपला मोठा भाऊ पण आहे, पिता पण आहे, माता पण आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे संबंध आणि त्याचा आनंद घेऊन आपण सगळ्या संबंधाचा जो खरं सुख आणि खरी शांती आहे ती आपण या संबंधामधून प्राप्त करायचा प्रयत्न करत राहायचे. तर आपलं हे जे आपण बाबांच्या ज्ञानामध्ये चालतोय, तर हे असं काही कुठल्याही प्रकारचं शास्त्रामधलं काही नाहीये. कोणी संन्यासी बसून नाही काही ऐकवत आपल्याला. यहाँ पर भगवान अपने बच्चों से बात करता है, रास्ता बताता है, मार्गदर्शन करता है. उसके साथ हम जितना अपना संबंध जोड़कर रखेंगे उतना उसका मार्गदर्शन हमें बहुत अच्छी रीति से चलाता रहेगा. अभी बच्चे जानते हैं सारी दुनिया अंधियारे में है, कितने ढेर सत्संग है. यह कोई भक्ति मार्ग नहीं है, यह है सद्गती मार्ग. आपण भक्ती मार्गामध्ये नाहीये, आपण सद्गती मार्गामध्ये आलेले. भक्ती मार्ग सद्गतीचा मार्ग नाहीये, ती उतरती कला है. और बाबा हमें यहाँ पर इस रास्ते पर लेकर आया है, उसने चुना है हमको, हम सद्गति कर रहे हैं अपनी, वो हमारी सद्गति करा रहा है हमारे ही द्वारा. एक बाप ही सद्गति करता है. तुमने भक्ति मार्ग में पुकारा है कि आप आएंगे तो हम आपके ही बनेंगे, आप बिगर दूसरा न कोई, क्योंकि आप ही ज्ञान का सागर, सुख का सागर, पवित्रता का सागर, संपत्ति का सागर हो. संपत्ती भी देते हैं ना. तर बाबा कोण आहे? भक्ती मार्गामध्ये त्याला पुकारत आलो की आप आएंगे तो हम आपके ही बनेंगे. बऱ्याच भजनामध्ये, बऱ्याच आरत्यामध्ये आपण त्याला प्रॉमिस केलेले, वचन दिलेले की आप आएंगे तो हम आपके ही बनेंगे, तुम्ही या. ही कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती, कधी येणार, कसं येणार, आपण काय करणार, पण तरी सुद्धा आपण त्याला वचन दिलेले. कारण ती रेकॉर्डिंग आहे आत्म्यामध्ये, दर कल्पामध्ये आपण त्याचे बनत असतो. तर बाबा म्हणते आता मी आलेलो आहे, तुम्ही आपलं वचन पूर्ण करा. तो बाबा कौन है? ज्ञान का सागर है, सुख का सागर है, पवित्रता का सागर है और संपत्ति का भी सागर है. संपत्ति का सागर क्यों? क्योंकि वो हमें माला माल कर देता है. तुम जानते हो हम शिव बाबा से 21 जन्मों के लिए झोली भरने आए हैं, अर्थात नर से नारायण बनते हैं. भक्ति मार्ग में कथाएं तो बहुत सुनी, सीढ़ी नीचे उतरते ही आए, चढ़ती कला कोई की हो न सके. कल्प की आयु भी कितनी लंबी चौड़ी कर देते हैं, ड्रामा के ड्यूरेशन को लाखों वर्ष कह देते हैं. अब तुमको पता पड़ा है कल्प है ही 5000 वर्ष का, मैक्सिमम है 84 जन्म और मिनिमम है 1 जन्म. कमीत कमी 1 जन्म तरी प्रत्येकाला घ्यावा लागतो. आणि म्हणून मोक्ष प्राप्ती कोणालाच नाही. हे मोक्षाला गेले, इथून गेले, इतके गेले, काहीच नाही.
बाबा म्हणताय मिनिमम एक जन्म, कमीत कमी एक जन्म तर प्रत्येकाचा आहे आणि जास्तीत जास्त 84 जन्म आहे. जे पहिले सतयुगामध्ये स्टार्टिंगला येणार त्यांचे सगळ्यांचे 84 जन्म आहे. जास्तीत जास्त 84 आणि 84 आहे जे पहिले आलेले. 85 जन्म कोणाचेच नाहीये, ब्रह्माबाबांचे पण नाहीये. आणि कमीत कमी एका जन्मासाठी तरी प्रत्येकाला खाली येणंच आहे. परमनंट मुक्ती कोणाचीच नाहीये. निराकारी झाड़ है ना, नंबरवार आते हैं पार्ट बचाने. असूल में तो हम निराकारी झाड़ के हैं, फिर वहां से यहां आते हैं पार्ट बचाने. असूल में तो हम निराकारी झाड़ के हैं, फिर वहां से यहां आते हैं पार्ट बचाने. स्वतःला बघायचे आपण की आपण त्या निराकारी दुनियेमध्ये एक सुंदर चमकती आत्मा, आणि नंतर मग आपल्याला अनुभव करायचा होता सुख शांती प्रेमानंदाचा, म्हणून आपण खाली येतो. पहिला ज्या वेळेस ड्रामा पहिले स्टार्टिंग झाली, पहिल्या वेळेस आलो, मग परत तेच रिपीट करतो. आपण घरी जातो, घरी काही काळ थांबतो तिथं आणि पुन्हा खाली येतो, कारण तिथं अनुभव नाहीये. परमधाम मध्ये आराम आहे, अनुभव नाहीये कोणत्याही प्रकारचा, म्हणून आपण खाली येतो. तो हम आत्माएं यहां पर आती है पार्ट बचाने. जिसका जब समय है, जो उसने रिकॉर्ड कर लिया है अपने अंदर, उस अनुसार आत्मा नीचे आती है. जो सतयुग में पहले आते हैं वो ऊंची लेवल का सुख भोगते हैं, और जो बाद में आते हैं वो कुछ समय थोड़ा सुख रहता है अच्छी तरह का, लेकिन बाद में फिर जल्दी ही वो दुख में पहुंच जाते हैं. लेकिन हम बाबा के बच्चे जो स्टार्टिंग में आएंगे सतयुग में, ऊपर से नीचे आएंगे, तो हमारे लिए आधा कल्प दुख का नामो निशान भी नहीं है. इसलिए हमें वो पुरुषार्थ करना है कि हमें अब बहुत अच्छी तरह से तैयारी करके अपने वापस उसी धाम में पहुंचना है. बहुत सुंदर चमकदार सितारा बनकर जाना है, स्वच्छ बनकर जाना है, और बहुत अच्छी रीति से सतयुग के स्टार्टिंग के संस्कार अपने में धारण करने हैं. उन संस्कारों के साथ हमें अपना जीवन जीना है. उन संस्कारों के साथ हम परमधाम घर में जाएंगे वापस, तो उसी पार्ट में फिर से आएंगे, नंबर 1 के लेवल में रहेंगे, नंबर 1 का सुख, नंबर 1 की शांति प्राप्त करेंगे. सतयुग से कलयुग अंत तक यह बाप ही बताते हैं. यह कोई मनुष्य नहीं बताते, दादा नहीं बताते हैं. हे जे ज्ञान बाबा म्हणतात, हे ज्ञान कोणाकडेच नव्हतं. हे जे ज्ञान आहे ते माझ्याकडे असतं फक्त, आणि मी तुम्हाला ते देतो. ज्या वेळेला त्याची आवश्यकता आहे खऱ्या अर्थाने, त्यावेळेला मी हे ज्ञान देतोय. हा दादा पण हे ज्ञान देत नाही, ब्रह्माबाबांचं पण हे ज्ञान नाहीये. म्हणायला म्हणतात ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानी, पण ब्रह्माबाबांनाही हे ज्ञान नव्हतं. ब्रह्माबाबांनी, शिवबाबांनीच हे सगळं सांगितलेलं आहे, आणि ब्रह्माच्या द्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. एक ही सद्गुरु है जो सर्व की सदगति करते हैं. बाकी तो सब गुरु है भक्ति मार्ग के, कितने कर्मकांड करते हैं. भक्ति मार्ग का शो कितना है. यह रुण्य का पानी यानी मृग तृष्णा है. काय काय करत राहतात भक्ती मार्गामध्ये. पहिले जी त्याची महिमा बाबा करतो. पहिली जी भक्ती आपण करत होतो, अव्याभिचारी भक्ती होती, एका शिवाची भक्ती होती. पूजा पाठ, उपास तपास हे सगळं नव्हतं त्यावेळेला. यज्ञ, होम, हवन काही नव्हतं सुरुवातीच्या भक्तीमध्ये. आपण जी स्टार्ट केली, आणि नंतर त्याचा असा विस्तार होत गेला की बस फक्त शो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करत राहतात. तर हे काय, रुण्य का पाणी, मृग तृष्णा आहे. वाटतं की काहीतरी प्राप्ती होईल, पण काहीच नाहीये त्याच्यामध्ये. और इसमें ऐसे फंसे हैं जो कोई निकालने जाते हैं तो खुद ही फंस जाते हैं. तर बाबा म्हणताय, तुम्ही काही कोणाला त्याच्यातून काढायचा प्रयत्न नका करू, कारण ते तुम्हालाच फसवून टाकतील. दलदल आहे, दलदलमध्ये कोणी फसलेलं आहे, आपण त्याला काढायला जातोय तर आपल्यालाच ते ओढून घेतील तिकडे. म्हणून आपल्याला बाबा सांगत असतात नेहमी की तुम्हाला कोणाची भक्ती सोडवायची नाहीये.
मी ज्ञान सांगू शकता, त्यांना इशारा देऊ शकता, वॉर्निंग देऊ शकता, संदेश देऊ शकता, पण तुम्ही भक्ती करायची नाहीये, भक्ती चुकीची, हे काहीही त्यांना सांगायचं नाही. नाही तर मग त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासाठी आपल्याला. कारण थोडंसं कोणाला 1000 लाख मध्ये एखाद्याला अनुभव झालेला असतो आणि त्या अनुभवाच्या आधाराने ते चालत असतात की उसका अच्छा हो गया, उसने ये किया, उसका अच्छा हो गया, त्यांनी हे केलं, त्यांना हे सांगितलं होतं, त्यांनी केलं आणि ते बरं झालं. ड्राम्यानुसार जी गोष्ट ज्या वेळेला व्हायची ती होत असते, पण निमित्त ते काहीतरी त्यांनी केलेलं असतं, त्याचं ते निमित्त बनवून एखाद्याला झालेलं असतं आणि मग ते सगळीकडे तोच त्यांच्या बुद्धीमध्ये तेच असतं. म्हणून आपण कोणालाही त्याच्यातून सोडवायचा प्रयत्न नाही करायचा आहे, कारण ते आपल्याला तिकडे फसवून घेऊ शकतात की तुम्ही येऊन तर बघा, करून तर बघा, आणि आपल्याला 63 जन्म ते करायची सवय. एखादा जो कमजोर बुद्धीवाला असतो तो तिकडे जाऊन फसू शकतो अजून, क्योंकि हमने वो जो करना था वो सब कुछ कर लिया है 63 जन्मों से. अभी हमें वो कुछ भी करने की जरूरत नहीं है, कुछ करने की जरूरत नहीं है, किसी को नाम रखने की जरूरत नहीं है. सिर्फ हमने जो रास्ता पकड़ा है वो रास्ता हमें उनको बताना है. तो यह भी ड्रामा की नूंद है, कोई नई बात नहीं है. तुम्हारा सेकंड सेकंड जो पास होता है सारा ड्रामा बना हुआ है. तुम जानते हो अब हम बेहद के बाप से राजयोग सीख नर से नारायण विश्व का मालिक बनते हैं. तुम बच्चों को यह नशा रहना चाहिए. बेहद का बाप 5,000 वर्ष के बाद भारत में ही आते हैं. वह शांति का सागर, सुख का सागर है. यह महिमा पारलौकिक बाप की ही है. तुम जानते हो यह महिमा बिल्कुल ठीक है. सब कुछ एक से मिलता है. वही दुख हरता सुख करता है जिसके सामने तुम बैठे हो. हमें ये महसूस करना है कि हम बाबा के सामने बैठे. बाबा गुप्त रूप में यहाँ पर उपस्थित है और उसी से हमें सब कुछ मिलने वाला है. तुम मेरी कितनी ग्लानी करते हो, मैं तुमको पूजनीय बनाता हूं. बाबा म्हणतात तुम्ही माझा अपमान करता आणि मी तुम्हाला पूजण्यालायक बनवतो. कल की बात है, तुम कितनी पूजा करते थे. तुमको अपना राज्य भाग्य दिया, सब गंवा दिया. अब फिर तुमको विश्व का मालिक बनाता हूं. कभी किसकी बुद्धि में नहीं बैठेगा, कभी किसकी बुद्धि में नहीं बैठेगा. जो यहाँ का नहीं है उसकी बुद्धि में बैठ ही नहीं सकता, और जो यहाँ आकर समझे नहीं बाबा के पास, तब तक किसी की बुद्धि में ये बातें नहीं बैठ सकती. यह है दैवी गुण वाले देवताएं. है तो मनुष्य, कोई 80-100 फुट लंबे तो नहीं है. ऐसे तो नहीं कि उन्हों की आयु बड़ी है इसलिए छत जितने बड़े होंगे. बाबा म्हणताय की त्यांनी दाखवलं बऱ्याच धर्मग्रंथामध्ये ते दाखवलेले की यांची 200 फूट उंची होती, 300 फूट उंची होती, 100 फूट उंची होती. तर ते सगळे गपोडे आहे. कारण आपण बघतो की जो 7-8 फूट वाला जरी व्यक्ती आहे तरी त्याला किती त्रास होतो. त्याला जर खाली वाकून काही घ्यायचं असलं तर किती परेशानी आहे, चौकटी किती मोठे करावे लागतील. तर सगळ्या गोष्टी आहे, सगळेच प्रॉब्लेम आहे. एवढं जे आपलं आहे 5-5.5-6 फुटापर्यंत व्यवस्थित करू शकतो आपण सगळं काही. याच्यापेक्षा जास्त उंची असले तर प्रॉब्लेम येईल, गरज नाहीये त्याची. ही मशीन जी शरीररूपी मशीन आहे त्याच्यामध्ये चालून जाते व्यवस्थितपणे. तर त्या उंचीची आवश्यकता नाही, पण त्यांनी ते त्याच्यामध्ये लिहून टाकलेलं आहे. जैन धर्मामध्ये पण म्हटलेलं आहे की त्यांची 400 फूट उंची होती, 500 फूट उंची होती. हे सगळे त्यांच्या मनाच्या कल्पना आहे, आणि त्यांना हे सांगायचं असेल त्याच्यामध्ये की ज्ञान होतं, ती शक्ती होती, बस. तो वो और हमारा ही यादगार है. जो देवी देवताओं की ऊंचाई बताते हैं वो हमारा यादगार, हमारी बुद्धि की ऊंचाई उतनी हो जाती है. बाकी शरीराची उंची तर तेवढी जेवढी आहे आता तेवढीच देवतांची पण आहे. कलयुग में तुम्हारी आयु कम हो जाती है, बाप आकर तुम्हारी आयु बड़ी कर देते हैं. इथं आयुष्य कमी होऊन जातं, आणि आपल्याला जे दुनियेमध्ये आपण बघतो की सरासरी आयुष्य खूप कमी आहे, आणि सत्युगामध्ये सरासरी 150 वर्ष आयुष्य है. प्रत्येकाला 150 वर्ष आयुष्य है. तो ये बाबा आकर हम आत्मा को निरोगी बना देता है यहाँ पर, इसलिए शरीर भी निरोगी रहता है 150 साल तक. भगवान उवाच
अपने को आत्मा समझ मामेकम याद करो तो तुम पतित से पावन एवर हेल्दी बन जाएंगे। हम गारंटी करते हैं। योगी पवित्र होते हैं तो आयु भी बड़ी होती है। अभी तुम राजयोगी राजऋषि हो, वह सन्यासी तो कभी राजयोग सिखला न सके। वे कहते हैं गंगा पतित पावनी है, वहां दान करो। अब गंगा में थोड़ी दान किया जाता है। मनुष्य पैसे डालते हैं, पंडित लोग ले जाते हैं। भाऊ म्हणते वो क्या कहते, गंगा पतित पावनी आहे तिथं दान करा, आणि मग दान काय असं ते तिथे ठेवतात, और बाबा म्हणते वो पंडित लोग लेकर जाते हैं. त्या सगळ्या वेगवेगळ्या त्यांनी त्या सुरू केलेल्या युक्त्या आहे भक्ती मार्गामध्ये, कमाईचे साधन आहे. अब तुम बाप द्वारा पावन बन रहे हो. बाप को देते क्या हो? कुछ नहीं. बाप तो दाता है, हम दे भी नहीं सकते बाबा को. हम इस कार्य में सहयोग करते हैं लेकिन बाबा को नहीं देते हम कुछ. उस भावना से देते हैं कि हिसाब बाबा के साथ है, लेकिन बाबा को कुछ नहीं चाहिए, हमारा एक पैसा नहीं चाहिए बाबा को. हम इस मार्ग में अनेकों की सेवा के लिए सहयोग देते हैं क्योंकि हमारे परिवार के ऐसा. तो बाप तो दाता है. तुम भक्ति मार्ग में ईश्वर अर्थ गरीबों को देते थे हो या पतितों को देते थे. तुम भी पतित, लेने वाले भी पतित. अब तुम पावन बनते हो. भक्ति मार्गामध्ये दान केलं, बाबा म्हणते तुम भी पतित और लेने वाले भी पतित. यहाँ पर हम पावन बन रहे हैं. वो पतित पतित को दान करते हैं. कुमारी जो पहले पवित्र है उसे भी दान देते हैं, माथा टेकते हैं, खिलाते हैं, दक्षिणा भी देते हैं. कुमारीचा खूप मान ठेवतात. वो कुमारी जो पहले पवित्र है उसे दान देते हैं, माथा टेकते हैं, खिलाते हैं, दक्षिणा भी देते हैं. पवित्रतेचा मान. शादी के बाद बर्बादी हो जाती है. भावामध्ये हे काहीच नाही. मग लग्नानंतर पवित्र पासून अपवित्र बनले आणि मग तो मान संपला. ड्रामा में नूंद है, फिर भी ऐसा रिपीट होगा. भक्ति मार्ग का भी पार्ट हुआ, सतयुग का भी समाचार बाप बताते हैं. अब तुम बच्चों को समझ मिली है, पहले बेसमझ थे. शास्त्रों में तो है भक्ति मार्ग की बातें, उनसे मेरे को कोई पाते नहीं. मैं जब आता हूं तभी आकर सद्गती करता हूं सभी की. भक्ती मार्गामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. बाबा म्हणताय उनसे मुझे कोई भी पाता नहीं है. बाबा नाही भेटत भक्ती मार्गातलं काहीही करून. तेव्हा तो जेव्हा येतो खाली तेव्हा सगळ्यांची सद्गती होते. और मैं एक ही बार आकर पुराने को नया बनाता हूं. मैं गरीब निवास हूं, गरीबों को साहूकार बनाता हूं. गरीब तो झट बाबा का बन जाते हैं. कहते हैं बाबा हम भी आपके हैं, यह सब कुछ आपका है. बाप कहते हैं ट्रस्टी होकर रहो. बुद्धि से समझो यह हमारा नहीं है, बाप का है. इसमें बड़े सयाने बच्चे चाहिए. तर बाबा म्हणता है कि अभी हमें अपने आप को गरीब समझना है और जो कुछ भी हमारा है, घर, परिवार, खेती, गाड़ी, बच्चे, जो कुछ भी हमारा है, जिनको हम हमारा समझते हैं वो ऐसे समझना है बाबा का है. तर 2 मिनिटांसाठी आपण जे माझं 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 म्हणतो त्यांना सगळ्यांना बाबांना अर्पण करून टाकू मनाने, ज्याचं त्यांनी. आपण आपलं बघायचंय, आपण कोण कोण माझं माझं आहे, कोणाला मी माझं समजतो, सगळं वस्तू, व्यक्ती आणि वैभव, ते सगळं असं मनाने भावना करायची की बाबा ये सब कुछ आपका है. मना चित्र बनवायचंय, बघायचंय बुद्धीच्या डोळ्यांनी. ये सब कुछ बाबा. बाबांना, बापदादांना समोर बघायचंय. गुलजार दादीच्या शरीरामध्ये बाबांना बघायचंय, नाही तर ब्रह्मा बाबांच्या शरीरामध्ये. आणि बाबांना बिल्कुल मनापासून म्हणायचंय की बाबा ये सब कुछ आपका है, ये सब आपके हैं.
बाप कहते हैं ट्रस्टी होकर रहो. मग आपण बाबांना सोपवलं. बाबा म्हणताय बच्चे अब तुम संभालो, लेकिन कैसे संभालना है? ट्रस्टी होकर. असं नाही की बाबांना म्हटलो आणि बाबांनी घेऊन टाकलं. बाबा म्हणतात ट्रस्टी होकर राहू. आता विश्वस्त म्हणून राहा. मी तुम्हाला देऊन, तुम्ही मला सोपवलं, पण मी तुम्हाला सांगतोय की याला माझं समजून तुम्ही सांभाळा. ट्रस्टी होकर राहू. तर त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला बाबांची आठवण राहील, 21 जन्माची कमाई होत राहील, आणि आपण जसं काही या सगळ्यांचा ठेका बाबांना देऊन टाकला, कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकला. बाबा तुमचं आहे, तुम्ही बघा काय करायचं. तर मग बाबा सगळं व्यवस्थित करायचं. तो बुद्धि से समझो हम यह हमारा नहीं है, बाप का है. इसमें बड़े सयाने बच्चे चाहिए, और अब हम बाबा के सयाने बच्चे बन गए हैं. हमने बाबा को सौंप दिया है बहुत अच्छी रीति से, और बार बार इसको रिवाइज करना है की मी बाबांचं समजतो. आता बाबांचं माझं काहीच नाहीये, मला सांभाळायला आता बाबांनी दिलेले जे शरीर आहे, परिवार आहे, आपलं संपत्ती आहे, ती सगळी बाबांनी मला दिलेली सांभाळायला. फिर तुम घर में भोजन बनाकर खाते हो तो गोया यज्ञ से खाते हो, क्योंकि तुम भी यज्ञ के हुए. हमने बाबा को सब कुछ सौंप दिया तो हम भी यज्ञ के हो गए. और हम भी यज्ञ जे समर्पित होतात ते जसं काही यज्ञाचे झाले, और हम भी जैसे कि अब यज्ञ के हो गए. तो हम जो भी भोजन बनाकर खाते हैं, घर में अब भोजन बनाकर खाएंगे तो जैसे यज्ञ का खा रहे, बाबा खिला रहा है, सब कुछ बाबा का है, और बाबा का यज्ञ मेरा घर हो गया है, मेरी रसोई बाबा का यज्ञ है, और इससे मैं खा रहा हूं तो बाबा मुझे खिला रहा है. तर जसं बाबांचा भंडारा झाला, आपलं घर, आपलं भोजनालय बाबांचा भंडारा झाला, आणि आता त्याच्यामधून आपल्याला खूप मोठी ताकद, खूप मोठी पवित्रतेची शक्ती प्राप्त व्हायला लागेल. सब कुछ यज्ञ का हो गया, घर में भी ट्रस्टी होकर रहते हो तो शिव बाबा के भंडारे से खाते हो, परंतु पूरा निश्चय चाहिए. बाबामध्ये हे सगळं आहे, पण त्याच्यासाठी पूर्ण निश्चय पक्का पाहिजे बाबांवरती. बाबांना सोपवलेले तर बाबा बघून घेईल, बाबा सगळं व्यवस्थित करून घेईल. निश्चय पाहिजे. काही प्रॉब्लेम येतील, अडचण येतील, तरी सुद्धा निश्चय ढळला नाही पाहिजे. पक्का निश्चय पाहिजे की ये जो कुछ भी हो रहा है मेरे कल्याण के लिए. जे काही होईल त्याच्यामध्ये असं समजायचं याच्यामध्ये काहीतरी कल्याण सामावलेलं आहे, सध्या दिसत नाही, नंतर समजेल की काय कल्याण होतं. अच्छा. मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, सदा इसी नशे में रहना है कि शांति सुख संपत्ति का सागर बाप हमें मिला है, हमें सब कुछ एक से ही मिलता है. ऐसे बाप के हम सम्मुख बैठे हैं, वह हमें पढ़ा रहे हैं. अपना अहंकार छोड़ बाप समान निष्काम सेवा करनी है, निरहंकारी होकर रहना है. मैसेंजर पैगंबर बन सबको पैगाम देना है. वरदान है, सर्व पदार्थों की आसक्तियों से न्यारे अनासक्त प्रकृति जीत भव. अगर कोई भी पदार्थ कर्मेंद्रियों को विचलित करता है, अर्थात आसक्ति का भाव उत्पन्न होता है, तो भी न्यारे नहीं बन सकेंगे. इच्छाएं ही आसक्तियों का रूप है. कई कहते इच्छा नहीं है लेकिन अच्छा लगता है, तो यह भी सूक्ष्म आसक्ति है. इसकी महीन रूप से चेकिंग करो कि यह पदार्थ अर्थात अल्पकाल सुख के साधन आकर्षित तो नहीं करते हैं. यह पदार्थ प्रकृति के साधन है. जब इनसे अनासक्त अर्थात न्यारे बनेंगे तब प्रकृति जीत बनेंगे. जे काही या दुनियेमध्ये आहे 5 तत्वांनी बनलेलं आहे, आणि या 5 तत्वांनी बनलेलं काहीही आपल्याला खेचेल मन बुद्धीला, वस्तू व्यक्ती वैभव, तर मग आपण न्यारी बनू शकणार नाही, अनासक्त स्थिती होणार नाही. काही ना काही इच्छा, काही ना काही अतृप्ती मनामध्ये राहील, आणि ते आपल्याला खेचत राहील. आणि त्यामुळे आपल्याला जे या प्रकृतीपती बनायचंय, प्रकृती जीत बनायचंय, 5 तत्वांवरती तर विजय मिळवायचाच आहे,
त्यांच्या प्रभावामध्ये आपल्याला स्थिर राहायचंय, पण ही जी शरीर रूपी प्रकृती आहे त्याच्यावरतीही विजय मिळवायचा आहे. शरीर 5 तत्वांनी बनलेलं आहे, त्याचा मालक बनून जर आपल्याला राहायचं असेल तर मग आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला कोणत्याही या प्रकृतीनी 5 तत्वांनी बनलेल्या कोणत्याही वस्तू, व्यक्ती आणि वैभवाकडे आकर्षित व्हायचं नाहीये, आसक्ती ठेवायची नाही. सबको हमें सब कुछ बाबा का समझना है, बाबा को सौंप देना है, तो हम आसक्त नहीं होंगे, और आसक्ति नहीं होगी तो माया भी नहीं आ सकती है. स्लोगन है, मेरे मेरे के झमेले को छोड़ बेहद में रहो, तब कहेंगे विश्व कल्याणकारी. तो ये जब हम बाबा को सौंप देते हैं तो मेरा कुछ नहीं, सब कुछ बाबा का है और सभी बाबा के हैं, तेव्हा आपण विश्व कल्याणासाठी खऱ्या अर्थाने तयार हो. जब हम हद में है, मेरा ये मेरा वो, तो फिर हम विश्व की सेवा नहीं कर सकते हैं, विश्व का कल्याण नहीं कर सकते. म्हणून सगळं बाबांचं समजे. मेरे मेरे का झमेला आहे, त्या झमेला मध्ये अटकून जातो आपण, आणि मग जो पुरुषार्थ व्हायला पाहिजे तो होऊच शकत नाही. पुरुषार्थ करायचंय, स्वतःला तयार करायचंय आणि विश्वातल्या आत्म्यांची सेवा करायची. तो वो कब होगा, जब हम झमेला मुक्त बनेंगे, जब हम इस बस अपने मेरे मेरे के हद के पिंजरे से बाहर उड़ने लगेंगे. अच्छा, ओम शांति.